दृश्य आपण पाहतो आहोत लालबागच्या राजाची त्या ठिकाणी आता सध्या तयारी करण्यात येते। थेट जाऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत लालबागच्या राजाच्या मंडपातून जोडले गेलेत। विनायक, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या संपूर्ण गणेशोत्सव काळात मोठी गर्दी होत असते। आता त्या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांसाठी थांबवण्यात आलंय का? काय नेमके त्या संदर्भात अपडेट्स आणि लालबागच्या राजाच्या एक मंडपातली जी आरती आहे ती साधारणतः किती वाजता पार पडू शकते, काय माहिती? ऋषाली बरोबर आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर गेली 10 दिवस लालबागच्या राजाची विधिवत पूजा जी आहे ती पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत ते या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आणि आजचा दिवस जो आहे तो विसर्जनाचा दिवस आहे। थोडंसं भक्तांच्या मनात सुद्धा दुःख आजच्या दिवशी असतं, कारण आपला लाडका बाप्पा जो आहे तो विसर्जनासाठी निघत असतो। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळी तयारी जी आहे ती लालबागच्या राजाच्या जो दरबार आहे, जी लालबागच्या राजाची गल्ली आहे त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठमोठे फुलांचे हार आणि पैशांचे हार जे आहे ते विसर्जनाच्या दिवशी लालबागच्या राजाला अर्पण हे सगळे मार्केट मधले दुकानदार करत असतात आणि ते लावण्यात आलेले आहेत। या ठिकाणी भव्य अशी रांगोळी जी आहे ते विसर्जन पथ जो आहे लालबागच्या राजाचा जो विसर्जनाचा मार्ग आहे त्यावरती काढली जाते। आपण पाहू शकतो दरवर्षीप्रमाणे या ताई ज्या आहेत ते यंदा सुद्धा या लालबागच्या राजाच्या दरबारात जो विसर्जनाचा मार्ग आहे त्या ठिकाणी भव्य अशी रांगोळी काढून कुठेतरी विसर्जनासाठी निघत असताना लालबागच्या राजाचा एक प्रकारे भक्तिमय जे आहे ते या ठिकाणी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या दरवर्षी ताई जे आहेत ते रांगोळी काढतात, यंदा सुद्धा ही रांगोळी त्या काढताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये, कारण प्रत्येक जण विसर्जन मिरवणूक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सामील असतो। आपण हा संपूर्ण मार्केटची गल्ली पाहू शकतो। मोठी गर्दी जी आहे ते कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांनी केलेली आपल्याला दिसून येते। या गल्लीमध्ये मोठमोठे हार जे आहेत ते सुद्धा लावलेले आपल्याला दिसून येत आहेत। सगळ्या मार्केटमधले सगळे जे दुकानं आहेत या दुकानातली सगळी मंडळी जी आहे ते हार जे आहेत लावत असतात। या ठिकाणी सगळं नियोजन सुरू असलेलं मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात या ठिकाणी आरती होईल। आरती झाल्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे। मोठी गर्दी दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची असते, यंदा सुद्धा तेवढीच गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेली आहे। यंदा लालबागचा राजा जो आहे तो मुख्य रथ जो असतो या रथावरती आधीच बसवलेला आहे, त्यामुळे तो रथ खेचल्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो मार्गस्थ होणार आहे। सध्या आपण जर पाहिलं तर स्टेजवरती सुद्धा लालबागच्या राजाच्या सगळी तयारी जी आहे ती विसर्जनाची केली जाते। नवीन हार असतील, फुलं असतील ही लालबागच्या राजाला अर्पण केली जात आहेत। सध्या त्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला दिसून येते, त्यामुळे सगळी तयारी लालबागच्या राजाच्या ह्या मंडपामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। दरवर्षीप्रमाणे भव्य अशी मिरवणूक लालबागच्या राजाची जवळजवळ 22 ते 23 तास चालत असते। त्याच अनुषंगाने यंदा सुद्धा ती सगळी तयारी जी आहे ती केलेली आपल्याला दिसून येते आणि थोड्याच वेळात या ठिकाणी लालबागच्या राजाची आरती होईल। कोळी महिला सुद्धा या ठिकाणी येतील, कारण कोळ्यांचा गणपती असा उल्लेख लालबागच्या राजाचा ऐतिहासिक असा उल्लेख आहे, त्यामुळे कोळी महिला येऊन सुद्धा या ठिकाणी थोड्या वेळात पूजा करतील। त्यांचं सुद्धा नृत्य या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी आपल्याला पाहायला दरवर्षी मिळत असतं। थोड्याच वेळात ही सगळी तयारी जी आहे ती लालबागच्या राजाची आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच हे दृश्य आपण पाहतो आहोत लालबागच्या राजाची ही अत्यंत विलोभनीय अशी मूर्ती। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची या संपूर्ण उत्सव काळात गर्दी का होत असते त्याचं कारण लालबागच्या राजाचं हे संपूर्ण देखणं आणि तितकंच भक्तिभाव निर्माण करणारं असं हे रूप आहे। म्हणजे एका क्षणात म्हणजे लालबागच्या राजाच्या या उंच अशा मूर्तीकडे पाहिल्यानंतरच भक्तांच्या मनात एक वेगळाच भक्तिभाव दाटून येत असतो आणि त्यामुळे साश्रू नयनांनी निरोप बाप्पाला दिला जात असतो।